आपण सुरुवातीला मुंबईत जाऊयात. अमेय राणे आपल्यासोबत आहे. अमेय, गेल्या वेळची विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतर आता पार पडणारी विधानसभेची निवडणूक, सध्या मुंबईमध्ये काय एकंदरीतच आपल्याला सगळे चित्र पाहायला मिळते? मुंबईमध्ये कशी गणितं बदललेली पाहायला मिळत आहेत? दीपक, मुंबईचा विचार केला तर एकूण 36 विधानसभा क्षेत्र आहेत आणि या 36 विधानसभा क्षेत्रात 36 आमदार येतात. गेल्या 5 वर्षात राज्याची राजकीय परिस्थिती बदलली आणि त्याला मुंबईसुद्धा अपवाद नाही आहे. काल जो कुठल्या पक्षात होता, आज तो दुसऱ्या गटात आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. एकंदरीत जर बघायचं झालं तर 2019च्या निकालानुसार भाजपचे विद्यमान 16 आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटात आता जे आमदार आहेत त्यांची संख्या 6 आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 8 आमदार मुंबईत आहेत. काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचा 1 आमदार आहे. शरद पवार गटाचा एकही आमदार मुंबईत नाही आहे. समाजवादी पक्षाचा 1 आमदार, असे मिळून महायुतीचे 23 आणि महाविकास आघाडीचे 13 अशी 36 ही बलाबल संख्या आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती, एकंदरीत भविष्यातला राजकारण आणि हे जे शिवसेनेतल्या आणि राष्ट्रवादीतल्या ऐतिहासिक फुटीनंतर जी मतं विभागली गेली आहेत किंवा जे नेते विभागले गेले आहेत, जी गणितं बदललेली आहेत. कारण की गेल्या निवडणुकीत आधी युती आणि आघाडी याच्यात सामना होता, आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सामना आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यात 2 गट पडले आहेत आणि ते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे आता मतदार राजाकडे खरोखर या यशाची चावी असणार आहे की आता तो कुणाच्या पारड्यात मत टाकतो, विकासाच्या बाजूने, की तो पक्षाची निष्ठा राखत आपला पारंपरिक उमेदवार निवडून देतो, हे पाहावं लागेल. त्यामुळे खरोखर मुंबईत जर पुढे चुरस पाहायला मिळेल तर ती खरे शिवसेनेत पाहायला मिळेल. कारण की शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे आणि मुंबईवर शिवसेनेचं जे वर्चस्व आहे ते पाहता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना मुंबईसाठी निश्चितच उत्कंठा वाढवणारा ठरेल. दीपक, अमेय, तू राहाच आपल्यासोबत. आपण विदर्भात जाऊयात. रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे. रजत, 2019चं जर गणित पाहिलं तर 2019 साली विदर्भ होता तो पूर्णपणे गेम चेंजर राहिलेला होता. सत्ताधाऱ्यांचा 2014 सालच्या गणित पूर्णपणे बिघडवलेलं होतं. आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती काय पाहायला मिळते विदर्भातली? दीपक, विदर्भामध्ये 62 विधानसभा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्राच्या सत्तेची चावी जी आहे ती विदर्भातून जाते असं इथल्या मतदारसंघांची संख्या पाहता म्हटलं जातं. आणि जर 2014मध्ये भाजप सत्तेत आली होती किंवा 2019मध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनलं होतं तर त्याच्यामध्ये विदर्भाचा वाटा खूप मोठा होता, कारण विदर्भातून भाजपला भरघोस पाठिंबा जो मिळालेला होता. मात्र 14च्या तुलनेत 19मध्ये मतदारांचा पाठिंबा भाजपसाठीचा कमी झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. आणि आता 2024च्या लोकसभा मतदारसंघाचा विचार केलं तर आणखी भाजपला विधानसभा मतदारसंघ निहाय पाठिंबा जो आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्य लढत जरी भाजप आणि काँग्रेसमध्ये असली तरी या ठिकाणी भाजपचा परफॉर्मन्स कसा असतं यावर महायुतीचा गणित अवलंबित राहणार आहे. आणि काँग्रेस किती जागांवर विजय मिळवू शकतो याच्यावर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊ शकणार की नाही शकणार हे विदर्भातून निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच विदर्भामध्ये एक घमासान जो आहे तो भाजप आणि काँग्रेस यांच्या दरम्यान होईल अशी शक्यता आहे. मात्र 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024चा लोकसभा निवडणूक आपण पाहिलं तर भाजपचा आलेख इथे खाली येत आहे आणि काँग्रेसचा आलेख जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होतं हे पाहण्यासारखं असणार आहे. मात्र मुख्य लढत जी आहे ती या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्येच होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन्ही गट आहेत तुलनेने इथे छोटे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत. मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये बहुतांशी मतदारसंघांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात नेमकं काय होतं रजत पाहावं लागेल. रजत, तू राहाच आपल्यासोबत. आपण उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेऊयात. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. मुकुल, लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलेला होता, त्यामुळे स्वाभाविकच विधानसभेसाठीची सगळी गणितं बदललेली असतील. दीपक, बरोबर आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातला उत्तर महाराष्ट्र जो विभाग आहे इथे महायुतीला जबरदस्त फटका बसला होता. मात्र त्यानंतर आता महायुती कुठेतरी कमबॅक करते का असं चित्र आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या माध्यमातून केला जातोय. उत्तर महाराष्ट्राचा जर एकूण विचार केला तर 47 विधानसभा मतदारसंघ हे नाशिक विभागातल्या 5 जिल्ह्यामध्ये येतात. त्यामध्ये नाशिकच्या 15, जळगावच्या 11, अहिल्यानगरच्या 12,
त्याचबरोबर धुळे 5 आणि नंदुरबार 4 या संपूर्ण परिसरामध्ये महायुतीचं वर्चस्व आज तरी बघायला मिळतं आहे 2019च्या आकडेवारीनुसार। त्यामुळे हे जे वर्चस्व आहे हे टिकवून ठेवण्याचं प्रमुख आव्हान हे महायुतीसमोर असणार आहे। गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ यासारखे हेवीवेट नेते महायुतीकडे आहे, तर बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते हे महाविकास आघाडीकडे आहे। त्यामुळे काट्याची टक्कर दोन्ही बाजूला म्हणावी लागेल। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर अनेक मतदारसंघामध्ये लढताना आपल्याला बघायला मिळणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप असा सामना उत्तर महाराष्ट्रामध्ये होईल। त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणखी रणनीती ही कामाला लागणे, रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे। परंतु एकूणच आजचा जर विचार केला तर सर्वच पक्षांना आधार देणारा, पाठिंबा देणारा असा हा उत्तर महाराष्ट्र आहे। जळगाव हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता तो भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचा पहिल्यापासून गड होता। मनसेची एंट्री या निवडणुकीमध्ये मोठी इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण नाशिक हा संपूर्णपणे मनसेचा बेस होता, परंतु आज केवळ 5 नगरसेवक त्यांचे होते। त्यामुळे आव्हान हे मनसे समोर देखील असणार आहे। त्याचबरोबर जी तिसरी आघाडी आहे, संभाजीराजे आज देखील नाशिकमध्ये आहे, त्यांच्याकडनं 1 ते 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। आजच्या नाशिक दौऱ्यामध्ये देखील ते 1-2 उमेदवारांची चाचपणी करणार आहे। त्यामुळे सर्व पक्षांना सामावून घेणारा असा हा उत्तर महाराष्ट्र आहे। परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं कोणाच्या पाठीशी उभं राहतो, कारण जे फेक नेरेटिव्ह सेट केले जात होतं असं महायुतीकडनं वारंवार सांगितलं जात होतं, त्यानंतर आता कमबॅक होतोय का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, तू राहाच आपल्यासोबत। आपण मराठवाड्यातला आढावा घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, एकीकडे मराठा आरक्षणामुळे लोकसभेमध्ये काय नेमकं झालेलं होतं हे अवघ्या महाराष्ट्रानं, देशानं पाहिलेलं आहे। त्याच अनुषंगानं जर पाहायचं झालं तर या आगामी विधानसभेसाठी असे कुठले महत्त्वाचे फॅक्टर हे मराठवाड्यात पाहायला मिळणार आहेत? निश्चित आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला एकही आपला खासदार निवडून आणता आला नाही। खरं तर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र गत निवडणुकीत म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपा सर्वाधिक म्हणजे 16 या ठिकाणी आमदार निवडून आलेले होते। असं असताना देखील लोकसभेला त्यांना 8 पैकी म्हणजे 4 त्यांच्या वाट्याला आलेले होते, त्यातल्या एकही या ठिकाणी खासदार निवडून आणता आला नाही। आणि त्याचं प्रमुख कारण हे होतं की मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका। आज आचारसंहिता घोषित झाल्यानंतर आपली भूमिका जरांगे पाटील जाहीर करणार आहेत आणि त्यामुळे या भूमिकेवरती मराठवाड्यातले बरेच गणित या ठिकाणी अवलंबून असतील। 2019ची स्थिती काय होती यावरती आपण एक नजर टाकूया। 16 ठिकाणी भाजपाचे या ठिकाणी आमदार निवडून आलेले होते, 12 ठिकाणी तत्कालीन शिवसेनेचे आमदार निवडून आले होते, त्यापैकी केवळ 2 आमदार या ठिकाणी 3 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले, तर 9 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले होते। काँग्रेसला देखील बऱ्यापैकी म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं यश मिळालेलं होतं। 8 या ठिकाणी आमदार काँग्रेसचे निवडून आलेले होते आणि तेवढेच राष्ट्रवादीचे देखील निवडून आलेले होते, मात्र त्यातले 2 आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले, तर 6 आमदारांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं। त्यामुळे मराठवाड्यामध्ये आणखीन 2 या ठिकाणी आमदार होते। एक लोह्याला अपक्ष आमदार निवडून आलेले होते आणि रासपला रत्नाकर गुट्टे यांच्या नावानं एक आमदार या ठिकाणी निवडून आणता आला होता। मात्र आता एकंदरीत स्थिती पाहिली तर मराठा आरक्षणाची, त्याचबरोबर नारायणगडावरचा दसरा मेळाव्यात त्यांनी केलेली भूमिका, या सगळ्यावरती मराठवाड्याची बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। आणि त्यामुळे कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यानंतर भाजपाचा बालेकिल्ला, आता मात्र या मराठवाड्यामध्ये राजकारण कसं पाहायला मिळतं हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळेल। मात्र महत्त्वाचा मुद्दा निश्चित मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा असेल। जरांगे पाटील काय भूमिका घेतात यावरती बरेच गणित मराठवाड्याची आगामी काळामध्ये अवलंबून असतील। कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत। आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात। विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, 2019 साली जर सामना आपण पाहिला तर देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा एक कुस्तीचा आखाडा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात रंगलेला पाहायला मिळालेला होता। आणि त्यानंतर आता 2024ची लोकसभेची निवडणूक आणि राष्ट्रवादीत झालेली फूट, त्यासोबतच तिसरी आघाडी, या सगळ्याचा परिणाम आगामी विधानसभेवर कसा पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे?
दीपक, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्याची निवडणूक लागली की सगळ्यांचं लक्ष असतं ते पश्चिम महाराष्ट्रावर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. महाराष्ट्रामध्ये याच्या आधी आपण बघितलं तर 4 प्रमुख पक्ष होते, आता त्याचे 6 प्रमुख पक्ष झालेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही बाजूंनी पश्चिम महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळाला. म्हणजेच अमित शहा यांनी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूरमध्ये मेळावा घेतला पदाधिकाऱ्यांचा आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभेला जे अपयश आलं या अपयशानं तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्लाच राहिला पाहिजे अशा पद्धतीचं कानमंत्र आहे तो संपूर्ण पदाधिकाऱ्यांना दिला. त्याच्यानंतर आपण बघितलं की शरद पवार यांनी ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या जुळण्या लावलेल्या आहेत त्याच्याबरोबर आपण शिवसेना असेल काँग्रेस असेल ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली हालचाल करत आहे त्यामुळं महायुतीला या ठिकाणी खूप मेहनत आहे ती घ्यावी लागणार आहे. कारण मुख्यमंत्री वारंवार कोल्हापूरमध्ये येत आहेत, अजितदादा येत आहेत, त्याचबरोबर भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहेत. 2019ला जर बघितलं तर भाजपची जर आपण कामगिरी बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 पैकी केवळ 17 जागा ह्या भाजपला मिळाल्या होत्या आणि बाकीच्या सगळ्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन त्याचबरोबर शिवसेना असेल आणि काँग्रेस यांना मिळाल्या होत्या. त्यामुळे आता जर कामगिरी या निवडणुकीमध्ये सुधारायची असेल तर महायुती या ठिकाणी जास्त आहे ते कष्ट घ्यावे लागणार आहे. लोकसभेला आपल्याला कशा पद्धतीचा प्रत्यय आला तो संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे. त्यामुळे जर कामगिरी सुधारायची असेल तर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल या 3 जिल्ह्यांमध्ये महायुतीला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर भाजपची चांगली ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पुण्यामध्ये असेल, सोलापूरमध्ये असेल या ठिकाणी भाजपचे आमदार हे खूप मोठ्या संख्येने निवडून आले. त्या तुलनेत सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूरमध्ये तर भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे आता जर विधानसभेला सामोरे जावे असेल तर या 3 जिल्हे त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये खूप लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. विजय, तुर्तास तू राहाच आपल्यासोबत, आपल्याला कोकणातला देखील आढावा घ्यायचा आहे. अमोल मोरे आपल्यासोबत आहे. अमोल, 2019 साली सिंधुदुर्ग, रत्नागिरी त्यासोबतच रायगड असेल या ठिकाणी शिवसेनेला, एकसंध शिवसेनेला राष्ट्रवादीने आणि भाजपला बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं, परंतु त्यानंतर शिवसेनेमध्ये झालेली फाटाफूट त्यामुळे स्वाभाविकच दिग्गजांना आपले गड राखण्यासाठी यावेळेला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. दीपक, जसं तुम्ही म्हटलात ते अगदी योग्य आहे की त्यांना त्यांचा गड राखणं हे आहेच, पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट हीच असणार आहे की कोकणातलं जे राजकारण आहे किंवा बेसिकली कोकणी माणूस जो आहे तो आत्तापर्यंत जर आपण मुंबई महानगरपालिका, ठाणा महानगर, कल्याण म्हणजे ही जी मेट्रो सिटीज आहेत म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई इथलं जर गणितं पाहिली तर कोकणी माणूस हा बेसिकली शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला आतापर्यंत दिसून आलेला होता आणि या कोकणात शिवसेना कुठेतरी वाढली, मोठी झाली. पण आता मात्र ही गणितं कुठेतरी बदलताना दिसतात. याचं कारण असं आहे की लोकसभा जर बघितलं आपण तर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर किंवा बंडानंतर जी पहिली लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये अपेक्षित असं यश अजिबात हे शिवसेनेला मिळालेलं आहे, कुठल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेला. उलट कुठेतरी महायुती कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसून आली. पण रायगडमधले सुनील तटकरे असतील किंवा नारायण राणे यांच्या रूपाने इथं झालेला विजय हा खूप सांगून जातो. यातली इंटरेस्टिंग गोष्ट इथे 15 जागा आहेत साधारणपणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आताची कसोटी हीच असणार आहे ठाकरेंची की त्यांच्या मागे असलेले जनाधार त्यांनी राखणं. याचं कारण असं आहे कारण की कोकणातल्या ज्यावेळेस जाणकारांशी बोलतो त्यावेळेला असं कळतं किंवा ही ओव्हरऑल द थेअरी आपल्या लक्षात देखील येते की ही निवडणूक जी आहे इथला मतदार जो आहे, कोकणी माणसाचा पाठिंबा जो आहे तो साधारणपणे दूरगामी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या महानगरपालिका असेल किंवा ते स्थानिक राजकारणासर याच्यावरती परिणाम करणारा ठरतो. ठाण्याच्या आणि कल्याणच्या निवडणुकांवरती परिणाम करणारा ठरतो. आतापर्यंत साधारणपणे कोकणी माणसानं शिवसेनेला साथ दिलेली आहे, एकसंध शिवसेनेला. पण आता मात्र ही साथ राहणार आहे का आणि नेमकी शिवसेनेची ताकद किती, अर्थात ठाकरेंच्या मागे ताकद किती हे पाहावं लागेल. शिवाय महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यामध्ये देखील बेबनाव सध्याच्या घडीला दिसून येत आहेत. अर्थात हे बेबनाव मोडून काढणं आणि एकसंध निवडणुका लढणं यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. पण स्थानिक पातळीवरच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या मात्र खूप कुठेतरी आता उभारी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे ज्यावेळेला निवडणुका होईल त्यावेळेला असं देखील एक कळतंय की काही पक्षप्रवेश हे निवडणुका जाहीर होण्यासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे ही गणितं खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आणि दिग्गजांना त्यांचे गड राखणं आणि विशेषतः भाजपची ताकद इथं किती वाढते कोकणात, कारण की भाजप मागच्या 2 ते 4 वर्षापासून ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहावं लागेल आणि ठाकरेंच्या मागे जनाधार किती आहे. आणि असं असताना शिंदे जे इथं कोकणात 2 ते 3 वेळा येऊन गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील किती पाठिंबा मिळतो हे पाहावं लागेल आणि अर्थातच काँग्रेसला किती जागा मिळतील आणि एनसीपी जी साधारणपणे 2 जागा आता आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे. तुर्तास अमोल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यासोबतच महाराष्ट्रभरातले विविध प्रतिनिधी देखील आपल्याला याबद्दलची माहिती देत होते. त्या सगळ्यांचेही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.